वांग्याचे दर कोसळले. संतप्त शेतकऱ्याने 500 कॅरेट वांगी फेकून दिली. बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात वांग्याच्या दरघटीमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप उसळला आहे. पुरुषोत्तमपुरी येथील शेतकरी सिद्धेश्वर गोळेकर यांनी बाजारात अत्यल्प दर मिळत असल्यामुळे तब्बल 500 कॅरेट वांगी शेताच्या बांधावर फेकून दिली. सिद्धेश्वर गोळेकर यांनी 2 एकर क्षेत्रावर वांग्याची लागवड केली होती. डिसेंबरमध्ये लागवड केलेल्या या पिकाची काढणी मार्च-एप्रिलमध्ये सुरू झाली. आतापर्यंत सुमारे 70 क्विंटल वांगी बाजारात विक्रीसाठी नेण्यात आली होती. मात्र आडत बाजारात वांग्याला केवळ 4 ते 5 रुपये प्रति किलो दर मिळत असल्याने उत्पादन खर्चही निघत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली. लागवड, मजुरी, खते, औषधे आणि पाणी यावर मोठा खर्च करूनही योग्य दर मिळत नसल्याने संतप्त होऊन त्यांनी उर्वरित सुमारे 500 कॅरेट वांगी बांधावर फेकून दिली. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. भाजीपाला पिकांना हमीभाव मिळावा तसेच दलालांची साखळी तोडून शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. दरम्यान प्रशासनानं या प्रकाराची दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. मी पुरुषोत्तमपुरी गाव असून तालुका माजलगाव जिल्हा बीड या ठिकाणी मी माझ्या शेतामध्ये 2 एकर वांग्याची लागवड केली होती. नोव्हेंबरमध्ये वांग्याची लागवड केली होती. तर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, आता फेब्रुवारी, मार्च, तर वांगा आत्तापर्यंत मी 70 क्विंटल वांगं पिकवलं. 70 क्विंटल वांग्यातून मला 70 रुपयेसुद्धा घरी आलेले नाही. सगळे एक तर घरून मी तोडा करण्यासाठी 50-50 हजार रुपये माझ्या घरून खर्च झाला. वांग्यावरला खर्च 2-2.5 ते 3 लाख रुपये झाला. असे करून 3-3.5 लाख रुपये आत्तापर्यंत खर्च आहे. उत्पन्न 10 रुपये नाही. फक्त व्यापाऱ्याच्या चुकीच्या धोरणामुळं शेतकरी हवालदिल झालेला आहे. आज समजा व्यापाऱ्याने तेच वांगं आपण व्यापाऱ्याला दिलं, आडतला वांगं विकलं, तर तेच वांगं मार्केटला जाऊन 50 ते 60 रुपये किलोने विकतं. पण शेतकऱ्याचा माल साधा 4 रुपये, 3 रुपये, 2 रुपये शिवाय माल घेत नाहीत. ही कुठेतरी सिस्टीम चुकीची. याच्यावर कुठलं तरी कोणातरी कंट्रोल पाहिजे की शेतकऱ्याचा माल आल्यानंतर शेतकऱ्याला कमीत कमी त्याचा खर्च तरी निघेल असं तरी भाव त्याला द्यायला पाहिजे. पण असं न होता इथल्या सिस्टमचं सगळं चुकीचं धोरण आहे. खालचा माणूस 60 रुपये किलो, 50 रुपये किलो वांग विकतो आणि शेतकऱ्याचा माल फक्त 5 रुपये किलो जातो. ही कुठली पद्धत काही कळालीच नाही आम्हाला आता. शासनाची मागणी एवढी, याच्यावर व्यापाऱ्यावर कंट्रोल ठेवायला पाहिजे. शेतकऱ्याला किमान 25-30 रुपये किलोनी तरी दर मिळायला पाहिजे. तुम्ही 50 इका नाही तर 60 इका, पण शेतकऱ्याला 30 रुपये किलो जर दर भेटला तर शेतकऱ्याचं कसं तरी 2 पैसे त्याच्या पात्रात येतील.